महाराष्ट्री प्राध्यापक नरोभाऊ खेडेकर आपले निस्सीम भक्त आहेत. आरोग्य संकटाशी प्राध्यापक नरोभाऊ खेडेकरांनी तोंड देत आले. आपण त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी रायगड या त्यांच्या निवासस्थानी आलात. प्राध्यापक नरोभाऊ खेडेकरांबद्दल 2 शब्द काय सांगणार? आणि आपण बोललात की प्रत्येकाने तळमळ व्यक्त केली प्राध्यापक नरोभाऊ खेडेकरांसाठी, काय सांगणार? 2 शब्द. काय आहे, मनुष्य जीवनच संघर्ष आहे आणि भाऊच्या जीवनामध्ये पूर्वीपासून पहिल्यापासून मी पाहतो ते संघर्ष करत आले. मग ते आरोग्याच्या विषयी असेल, तब्येतीचे विषय असेल, परंतु त्यांची जी विल पॉवर आहे ती विल पॉवर आणि त्या बिमारीशी झगडताना ती त्यांना खूप कामं आली. आणि पूर्वीपासून पहिल्यापासून त्यांचा स्वभाव कसा आहे की सहन करण्याचा आहे आणि संघर्ष करण्याचा आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये आलेला हा सर्वात मोठा अनुभव आहे. आणि नरोभाऊ स्वतः सांगतात की बाबांनो, मला अनुभव आला पण तुम्ही सुद्धा सावध व्हा. आणि मी आज भाऊंच्या भेटीसाठी केवळ त्यांच्या आरोग्याच्या विषयी चर्चा करण्यासाठीच आलो, त्यांना भेटण्यासाठी आलो. आणि त्यांना या चांगल्या प्रकारच्या तब्येतीला पाहून मला अतिशय आनंद वाटलेला आहे. कारण भाऊचे विचार आणि भाऊचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं सुद्धा माझ्याविषयी असणारं जे प्रेम आहे ते अलौकिक आहे. ज्या काही गोष्टी सर्वच बोलून दाखवायच्या नसतात. आणि म्हणून एक आपुलकीचं नातं आहे माझ्याशीच नाही, संपूर्ण परिसराशी. जे जे त्यांच्या सान्निध्यात आले लोक आहेत सर्वांना ते आपलंच समजतात. आणि माणसाच्या जीवनामध्ये इतरांना प्रेमानं आपलं समजणं हे जीवन आहे. जीवनात कोणते पद, प्रतिष्ठा याच गोष्टी मोठ्या नसतात, की जीवनातली जी प्रत्येकाच्या प्रती सहानुभूती आहे, माणुसकी आहे आणि त्या माणुसकीचे विचार आहेत, हेच माणसाला सदैव प्रेम देत असतात. आणि समाजाचं प्रेम भाऊच्या पाठीमागे असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्यांच्या तब्येतीविषयी तळमळला, हळहळला. परंतु परमेश्वराला एवढीच प्रार्थना करतो, इथून पुढे भाऊचं आरोग्य, तब्येत चांगली राहावी आणि ते ज्या क्षेत्रामध्ये असतील त्या क्षेत्रामध्ये भरपूर कार्य करण्याची ताकद आणि शक्ती भाऊंना द्यावी, एवढा आशीर्वाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.